नमस्कार डेटा इंजिनियर्स, कसे आहात? आज आपण एसक्यूएल मधला असा प्रश्न बघणार आहोत जो ॲमेझॉन आणि टीसीएसच्या कोडिंग राऊंडमध्ये हमखास विचारला जातो. जेव्हा आपण डेटा इंजिनिअरिंगच्या जगात काम करतो, तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न विचारला जातो, डेटा किती आहे? हाच प्रश्न इंटरव्ह्यूवर विचारतात. राईट अ क्वेरी टू फाइंड द टोटल नंबर ऑफ कस्टमर्स. इमॅजिन करा, तुमचं एक मोठं दुकान आहे आणि तुम्हाला काउंटरवरच्या नोकराला विचारायचं आहे की आज किती लोक आले. एसक्यूएल मध्ये डेटा मोजण्यासाठी आपण काउंट हे ॲग्रीगेट फंक्शन वापरतो. जसं आपण हातावर माणसं मोजतो, तसंच एसक्यूएल पूर्ण टेबल स्कॅन करून आपल्याला आकडा देतो. आता स्क्रीनकडे बघा. आपल्याकडे कस्टमर्स टेबल आहे. पूर्ण टेबलमधली रोज मोजण्यासाठी आपण लिहितो सिलेक्ट काउंट आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये स्टार फ्रॉम कस्टमर्स. पण थांबा, आउटपुटमध्ये कॉलमचं नाव नीट येत नाहीये. प्रोफेशनल दिसण्यासाठी आपण अलियास वापरणार आहोत. सिलेक्ट काउंट ॲस्टेरिक ॲज टोटल कस्टमर्स, टोटल अंडरस्कोर कस्टमर्स फ्रॉम कस्टमर्स. आता बघा, रिझल्ट एकदम क्लीन आणि प्रोफेशनल वाटतोय. इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, डज काउंट इन्क्लूड नल व्हॅल्यूज? आणि मुलं गोंधळून जातात. बघा, फरक खूप सोपा आहे. जर तुम्ही काउंट ॲस्टेरिक वापरलं तर ते रिकाम्या म्हणजे नल जागांसहित सगळा डेटा मोजतं. पण जर काउंट राऊंड ब्रॅकेटमध्ये कॉलम नेम वापरलं तर ते नल व्हॅल्यूजला साफ दुर्लक्ष म्हणजे इग्नोर करतं. इंटरव्ह्यूवर तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी एक प्रश्न विचारू शकतो. मग मला फक्त नल व्हॅल्यूज मोजायच्या असतील तर तेव्हा हे लॉजिक सांगा. सिलेक्ट काउंट ॲस्टेरिक मायनस काउंट कॉलम नेम फ्रॉम टेबल. हे उत्तर दिलं की तुम्ही फक्त डेव्हलपर नाहीत तर लॉजिक किंग आहात हे सिद्ध होतं. आता एक होमवर्क चॅलेंज. जर एका टेबलमध्ये 5 रोज आहेत आणि 3 मध्ये नल आहे तर काउंट ॲस्टेरिक काय रिझल्ट देईल? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये सांगा.